नमस्कार, ताईस किचन यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि आता सध्या तर मक्याचं सीजन चालू आहे, तर आपण मक्यापासून थालीपीठ बनवणार आहोत आणि तेही खूप टेस्टी लागते बरं का। तर मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही ही थालीपीठ नक्की बनवून बघा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी इथे 2 वाटी ओली मक्का घेतलेली आहे। तर बघा किती नरम मक्का आहे। तर 2 वाटी इथे मक्का घेतलेली आहे। हिरवी मिरची घेतलेली आहे 4 ते 5, लसूण आणि जिरे। तर हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत। आपल्याला याचं जाडसर वाटण तयार करायचं आहे। तर मक्यापासून भरपूर अशा रेसिपी बनवल्या जातात, तर आज आपण इथे थालीपीठ बनवणार आहोत। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे। आता माझं इथे जाडसर वाटण सुद्धा झालेलं आहे। पिठांमध्ये मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी हरभऱ्याचं पीठ, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 1 बारीक चिरून घेतलेला कांदा, चवीनुसार थोडंसं लाल तिखट आणि हळद आणि मीठ। तर हे आपण आता सगळं मिक्स करून घेणार आहोत पिठामध्ये। तर इथं माझं संपूर्ण इथं मिक्स झालेलं आहे पिठामध्ये। आता यामध्ये मोहनासाठी मी 1 पळी एवढं तेल टाकून घेते। तर तेल आपल्याला संपूर्ण पिठाला छान हाताने चोळून लावायचं आहे। आता इथं आपण वाटून घेतलेलं मधुमक्याचं वाटण मी यामध्ये टाकून घेते। जाडसर वाटण वाटून घेतलेलं आहे। तर बघा इथं खूप जाडसर आहे आणि आपण आता पाणी न टाकता याला या पिठामध्येच भिजवून घेणार आहोत। तर बघा मक्याला पाणी असते, तर आपण पिठामध्ये पाणी अजिबात टाकलेलं नाही। यामध्येच आपलं पीठ भिजवलं जाणार आहे। हवं असल्यास तुम्ही वाटेल तर थोडंसं पाणी टाकू शकता। तर इथं माझं एकदम सॉफ्ट असं पीठ भिजून झालेलं आहे। जास्त कडकही नाही आणि जास्त पातळही नाही। आता आपण आपले थालीपीठ थापायला मी इथं कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, तो ओला करून घेतलेला आहे। आपल्याला थालीपीठ जेवढं छोटं मोठं थापायचं आहे त्या या आकाराने मी इथं गोळा घेतलेला आहे पिठातील। आता आपण पाण्याचा हात लावून छान असं याला कडेने अगोदर थापायचं आहे। तर बघा कडेने थापत थापतच आपण याला मोठं केलेलं आहे आणि आता यावरती मी तीळ टाकून घेते। संपूर्ण मी तीळ टाकलेले आहे। आता याला परत तीळ आपले थोडेसे थापून घ्यायचे आहे। आता याला होल करणार आहे तेल टाकण्यासाठी। तर आपलं इथं थालीपीठ थापून तयार झालेलं आहे। गॅसवरती तवा सुद्धा माझा गरम झालेला आहे। सगळीकडनं मी तेल टाकलेलं आहे। तेल छान पसरून घेतलं आणि यावरती अशा पद्धतीने मी थालीपीठ टाकणार आहे। यावरती पाण्याचा थेंब लावायचा वरतून आणि आपला रुमाल अलगदपणे काढून घ्यायचा। आणि आता साईडला सुद्धा मी याच्यावरती तेल टाकून घेते। आपले होल बनवलेले आहे त्यामध्ये सुद्धा पलटी करून घ्यायचं आहे। थालीपीठ वरतून सुकल्याच्या नंतर मी याला आता दुसऱ्या वाणाला सुद्धा पलटी करून घेणार आहे। तर बघा आपलं इथं पहिलं थालीपीठ छान आलटून पलटून तयार झालेलं आहे। कलर बघा किती छान आलेला आहे। तर अशाच पद्धतीने मी दुसरं सुद्धा टाकून घेतलेलं आहे। मी संपूर्ण थालीपीठ अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे। तर तुम्ही सुद्धा अशी माझी संपूर्ण थालीपीठ इथं बनवून तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा तुमचे थालीपीठ अशाच पद्धतीने बनवा। बघा किती नरम झालेले आहे, अगदी सॉफ्ट आहे। हे थालीपीठ तुम्ही आरामात 5 ते 6 दिवस टिकून राहतात। आता हे खायचे दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा लोणचा सोबत सुद्धा खाऊ शकता आणि काही नसेल तर तसे सुद्धा खाऊ शकतात। तर माझे थालीपीठ इथं बनवून तयार झालेले आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज ताईस किचन यूट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब